लहान आहेत, तरुण आहे ना तो एकदम. आता करणार आहे ना असं करून ना, एवढं लेकरायचा बाप मारून नये. त्याच्या पाठीमागं बघावं ना, बघताना बघावं ना, त्या जे कोण दरिंदे आहेत त्यांनी बघावं ना पाठीमागं की त्याच्या माग कोण कोण आहे कोण नाही. माय बापायला लेकी सारखं सांभाळत होते. सर्दी झालं म्हणलं तर भोपल्याला जाऊन माय बापायला आणत होते. 8-10 दिवस म्हणले मी असं आई वडिलांनी सांभाळणार आहे, मला कशाला देव कमी पडू देईन म्हणलं. मग आता आई वडिलांनी कसं सांभाळायचं, मला वाटतं माझा आशीर्वाद कसा पोहोचला नसेल, माझ्या पत्राखाली कसा लपला नसेल. लेकर रोज विचारते काय केलं असं, असं एनसीबी नाही कुठे दाखल, एनसीबी आयुष्यात एनसीबी गुन्हा दाखल नाही कधी. नाही. असं गावात ग्रामपंचायतसाठी लोक उभा टाकले ना, हे फक्त मतदानाला जायचं, कसलंच नाही, कुणात फिरायचं नाही ना, कुणाचे पैसे घ्यायचे नाहीत ना, काहीच नाही. शेजाऱ्याला बोलायचं देखील नाही. आम्ही पुण्या बांधला आता एवढ्या गल्लीत आहे ना, एकट्या बी बाईला त्यांची ओळख नाही. एवढ्या गल्लीत आता आम्ही 4-5 वर्ष राहिलं, एका बी बाईची ओळख नाही त्यांची. माणसाला नाही ना, काहीच नाही. आपापलं काम 25 वर्ष हमारी केली आम्ही. तर बंधारे खडे काही खाल्ले, एकदा खडे खांदायनी ना तर एवढा पुढं असते माझ्या माग. 5-6 महिने गेला लग्नाच्या अगोदर ते कुठं ते करते कारखाना काम करायला कंपनी पुण्यामध्ये पुण्यात लग्नाच्या अगोदर. समजायला लेकरांनी खाऊन पिऊन तिथे बघायला जायचं. माझ्या लेकरांना झोपायचं आणि त्यांना येताना त्यांनी टिकताला पैसे दिले, मारायचे लेकर होते. त्याला कमी तर 10 रुपये, कमी तर रुपया खर्च वाटत नव्हता. पण कुणाला परत बी बोलत म्हणजे घरात बी स्वयंपाक केला नाही, असं एक पोळी उरली तर म्हणायची नका उरली. बोलत नव्हता. लागतंय तेवढंच करायचं, लागतंय तेवढंच खायचं, उपाशी बी राहायचं नाही, काहीच नाही, जास्त वाटोळं बी करायचं नाही. आणि काही पदार्थ खायचे असेल तर पावभाजी असो, पुरी भाजी असो, घरीच बनवायची. हॉटेलमध्ये कधी जायचं, काही बी घरीच बनवून घरीच खा. पुरीने घरी केली तर म्हणायचं आमच्या आई वडील रानात खायचं आणि तुम्ही पुरी भाजी करून खायला. ह्यांनी म्हणायचं बोलवा तुमच्या आई वडील दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या रविवारी बोलवायचं. मी म्हणायचं माझ्या लांब शेत आहे, आम्हाला कशाला बोलू येते म्हणायचं. लेकाला पुरी भाजी लाकाली कळत नव्हती. आम्ही म्हणलो की आम्ही करून देतो. इथं जर आम्ही कधी आलो तर म्हणायचं चपात्या पोळ्यात बनव. इथं काजू करीची आम्ही घरीच भाजी आणता, पनवेची घरीच भाजी आणता. कुणी लेकराचा लाळ करीत नसेल. आता त्या दिवशी डॉक्टर म्हणलं बाई आता तू रडू नको, ते माणसाला जर डॉक्टर बीपी आली तुम्हाला पण उचलून घेईल. आमच्या उचलणारा आम्हाला गेला. मारवाडी दिमाग परत कधीच बोलत होता. नाही उठ बस बी मारवाड्यातच होते. 2001 ला सुनील कोटेचे म्हणून 850 रुपये ड्युटी लाव. सुनील कोट सायकलवर जायचे. आमचं लग्न झाल्यावर म्हणजे आता कनेरवाडीतून म्हणजे सायकलवर जावाई, तोपर्यंत पायांना येणं जाणं म्हणजे हे झाला. त्यावेळेस पुन्हा गाडी घेतली. पण तरी पण कुणाच्या गाडीवर जायचं नाही. नसली सायकल तर पार्टीपर्यंत पायाने यायचं आणि एकटीला जायचं. स्वतः पहिले सायकलवर येतात. लग्न जमलं तसं म्हणले कनेरवाडीतून कसं मी सायकलवर जाऊ. मी तिथला जावाई म्हणजे नाही, मी जाणार नाही सायकलवर. पुन्हा पायानं चालू केलं. त्यांचं गाव भोकला. त्या गावातून कसं सायकलवर जाऊ. 11 वाजूत किती वाजूत तेव्हा काही झालं नाही. तसल्या जंगलातून पायानं आले.